नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण मध हा वजन कमी करण्यासाठी किती उपयोगी आहे या संदर्भात माहिती बघणार आहोत. तर मंडळी, मध हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो. मधाच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. आयुर्वेदात मधाला महाऔषधी मानलं गेलं आहे. याचं कारणामुळे रोजच्या आहारात मधाचा समावेश करतात. जसं की सर्दी, खोकला किंवा ताप आल्यावर लोक मधात लवंग मिसळून आपल्या मुलांना देतात. यातील अँटीॲसिड्स आणि फेनोलिक तत्व शरीरातील आतून मजबूत बनवण्यास मदत करतात. मध हे वजन कमी करण्यासाठी खूपच गुणकारी ठरते. मधाचं सेवन करून वजन कमी करणं एकदम सोपं आहे. म्हणजे वजन कमी करण्यासाठी मध कोणत्या पद्धतीने खायला हवं, आता आपण ते बघणार आहोत. तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी आपण जर मध खाल्ला तर कोमट पाणी आणि लिंबू मंडई शरीरातील डिडॉक्स करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. यात 1 चमचा मध घाला. याचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करा. यामुळे बसलेले मेटाबॉलिक रेट बूस्ट होण्यास मदत होते आणि पचनक्रिया साफ राहण्यास मदत होते. तसंच शरीराला दिवसभर एनर्जी मिळण्यास मदत होते. नंतर आहे दालचिनी आणि मध. मंडई, दालचिनी शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करते, तर मध मेटाबॉलिझम वाढवते. 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून उकळून प्या. पाणी हलकं थंड झाल्यावर त्यात 1 चमचा मध मिसळा आणि रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी नाश्त्याच्या अर्धा तास आधी याचं सेवन करा. नंतर लसूण आणि मध. मंडई, हे कॉम्बिनेशन थोडं वेगळं वाटतं, पण वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी उत्तम ठरते. लसणाची 1 पाकळी बारीक करून 1 चमचा मधात मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी याचं सेवन करा. मध फायदेशीर ठरते, पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरासाठी नुकसानकारकसुद्धा ठरू शकते. उकळत्या पाण्यात मध कधीच घालू नका. उकळलेल्या पाण्यात मध मिसळू नका, कारण जास्त गरम पाणी घातल्यास मधातील पोषक तत्व नष्ट होतात आणि ते विषारू बनू शकतात. म्हणून कोमट पाण्यातच मध घालून प्या. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये जसं की 1 चमचा मध जर तुम्ही रोज खाल्ला, जसं आम्ही तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने जर सेवन केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होणार आहे. तर मंडळी, ही होती वजन कमी करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.